नमस्कार मंडळी, शुभ दुपारचा साधारण 12 वाजायला आलेत. गावाकडे आहे आणि होळी सण आला आहे. कळंबस ते उमरे गावामध्ये पण आपण गेलेलो यावर्षी सणानिमित्त, तर तिकडचं होम पण तुम्ही पाहिलं असेल. आता आपल्या गावाकडचे पण तुम्हाला शिमगोत्सव पाहायला मिळतील. तर आता होळी सण आला की गाव कसं एकदम भरून जातं. तर सर्व मुलं आलेत, आता चाकरमानी आलेत गावाला आणि प्रसाद आपण आणलेले कळंबसच्या गावातून वगैरे ते सर्वजण खातील निवांत. रामाचं दुकान परत एकदा भरलं. नमस्कार, आलात काय रे? नमस्कार. हां, खाऊ आणला तुमच्यासाठी. करा मग परसान आणूया. नमस्कार. नमस्कार. पाणी पितोस? नाही, पाणी पिऊया निवांत. कसं वाटतंय गावाला? शोधित गेलो, आम्हाला बरं वाटतंय. अरे आम्ही वर गेलेलं, आम्ही जुना. होय, अरे हा नवीन खिलाडी एकदम. नमस्कार. नमस्कार. नवीन नवरे आहेत. इकडे कोण कोण आलेत खिलाडू? आल्यावर काय लगेच बॅट बॉल सुटत नाही तुमचा? हा काय रे? नमस्कार. नमस्ते. नमस्कार साहिल. नमस्कार. काय चाललंय? हे हा आमचा गावचा एकच प्लेअर उरलाय आता, पांडू शेट. ह्यांचं काय हां? नमस्कार. बरं झालं आलो, आम्ही कंटाळलेलं गावाला. रामाचं दुकान वाट बघत होतं. भावा तू कधी आला? नमस्कार. चला आलात, बरं झालं. गाव आपला परत भरला. आता बेल बनवायचा विचार चालला आहे. दुकान बऱ्याच वेळा बोलायचो कधी भरेल. फायनली दुकान भरलं. हा दुकानचा मालक बाय द वे, रामादाचं दुकान बोलतो ना, तर दादा आहे काय? हां, तर रामादाचा मुलगा साहिल. आणि ओमकार अजून आलाय नाही. ओमकार येणार आहे का रे? नाही येणार आहे. इकडे नांदेव पण आलाय. नमस्कार. पोरं आली सगळी बऱ्यापैकी. हां, वाडी भरली. मोर्या. चला पायरीच्या झाडाखाली आलेलं आहे फायनली. जरा सगळी पोरं आले तर जरा फिरायला आलो आहे पुढे. आता काय जरा बिर्याणी नाही, बिर्याणीचा प्लॅन नंतर होईल. भेलचा प्लॅन आहे. भेल जरा बनवू. पुढं कायऱ्या पण लागल्या आहेत, ते कायऱ्या पण पाडू आणि भेल बनवूया. ठीक आहे. बॅट बॉल कुठं काय मॅच घ्यायची आहे? हां, इकडे कुर्णामध्ये आलो आहे मायाच्या. तर ह्या तुम्हाला कोचा दिसत आहेत, ह्या इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे सगळी झाडं उन्हाळ्यात म्हणजे कसं असतं, गवत वगैरे मरतं. पण ह्या कोचा अशा आहेत ना, ह्या उन्हाळ्यात म्हणजे त्यांना काय माहिती, उन्हाने त्या वाढतात. हे निसर्गाचे चमत्कार आहे. खूप पायाला लागतात. बिना चपली जर तुम्ही ह्याच्यावर पाय दिलात तर मग काटा एकदम चांगला बोचतो. तर इकडे आता त्या मायाचा आंबा, याला कायऱ्या लागल्यात ना रे यावर? होय, 2-4 पाड्या पाहिजेत. पार्टीला ये बंटी. सुका पार्टी. सुका बेल. कैरी बेल. सुका पाटील माहिती आहे का त्याला? विचार. विकू तुला माहिती आहे? 35 भाकऱ्या सुका पाटील. अरे तेच करायचं आहे. अर्ध लाया पण एका दुसऱ्याच्या हातात होता. मग फरसाण कसं टाकणार? हे तुमचं ते टाक. हां बस झालं. लय रे अजून लायाच्या टाक. आंबा पाडला अरे तू त्याच्यात टाक. अरे हे टाकायचं त्याच्यात परत. आंबा आहे इकडे वरती. कमी आंबे आहेत, जास्त काय करायला दिसत नाही. त्याबद्दल तिथे दिसत आहेत. कुठून तरी पाडले ना तेवढ्यात आम्ही आलो तोपर्यंत. अगं आता पडला सर? कुठला दिसला नाही तो? हा समोर पण आहे. आबा एक तो दिसला काय? आबा जवळच आहे. नेक्स्ट कैरी आंब्याची वेळ आहे. कैरीची बेळ. आलू याच्या पिशव्या एका ठिकाणी जमा करा. अरे प्लास्टिकच्या पिशव्या एका ठिकाणी ठेवा. ये ते सोल
खाऊ नको तुला खायला नाही दिला ना. सोलून टाकायचे त्याच्यात. बोलते अंडे दे. ते नको. ते नको टाकू, ते खाता नाही येणार, अडकणार. डायरेक्ट काय त्याच्यात होय? हा अरे खा कुठं सोल हे सोला हे सोला सोला, थोडे 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 सोला. हो तिकडे काय करतोय? बॉल तिकडे पाठवला. हा सोलायचं आहे, खाऊ नका. सोलून बेलमध्ये टाकायचे आहे. बारीक केलं हे खायचं नाही, सोलायचे आहेत, खाऊ नका. आंबा एकच कापला काय? अरे एक तो बघ तिथं आहे समोर. आबा, अरे हबा इथं हे आंबा पाडतो. आबा आबा इथेच आहे, दिसलं ना काय? मोठा आहे, चिल्ली बारीक. लगेच पाड. काठी भेटली तर बघा, नाही तर मग दगडीने आपलं पाडा. बॅट होती ना, बॅट. बॅट नाही पोचणार रे. शबाश. एकच प्रामाणिक माणूस निघाला वाटतं अजूनपर्यंत, यानं सोलून दिला, विकून संपवला. सांगितलंस आपण चारच दाणे दिला. पाड बघूया, नेम आहे का बघूया बारक्या. दगड लागून यायची पाठी मग परत. पांडूचा नेम हाय असा. पाडला रे तो, पहिल्या ह्याच्यातच पाडला. मस्त बघू, ताजा ताजा फेकून नको. आण रान, ठीक आहे. हा बघा आंबा, ताजा ताजा आंबा. चटणी आहे मग, चांगलं काम केलंस. टाकू ना चटणी पण जरा. चटणी बिटणी टाका जरा मस्त. चटणी घेऊन आलाय, भारी काम केलंयस रे भावा. काय आहे रे, काय रे भावा? भावा हॅलो, काय रे? बघा बुवा, आम्ही बोलतो म्हणून बघा बुवा. अरे ते टोमॅटो टाका त्याच्यात. काय करताय? मिक्सरला भेटत नाही. चव बघ, चव कशी झाली? चव बघ कशी झाली जरा. काय काय कमी आहे? बरोबर आहे, आंबा टाकणार आहे. मस्त आलाय ना. बऱ्याच दिवसांनी भाऊ पार्टी होते. हा फरसान होळी आपली गणपतीमध्ये झाली होती काय? नाही, बरंच आठवत पण नाही कधी झालेली. पण आज काहीतरी नवीन आहे. फरसान, फरसान मिक्स भेल. हा टोकास ना. बऱ्याच दिवसांनी झाले पार्टी. संध्याकाळी पार्टी. आंबा कैरी, आंबा कैरी. हे दोन दोन आंबे टाकतोय. चालत. अच्छा, एक एक आंबा टाकताय. आंबट होईल मिक्स चांगलं कर. मस्त पैकी पाणी सुटलंय बघ कसं. पाणी सुटलं पाहिजे तोंडाला पण. तसंच तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. नाही, इथं पाणी सुटून काय. काय म्हणजे खायचं. चला ये, हात पसरा, हात पसरा पटापट. पानं घ्या नाही तर हातावर घ्या. हातावर घेऊ दे पानं. काय करायचे? वाटा वाटा आला. वाटा आलाय. झालंय का मसाला? तेच बघ जरा. टोमॅटो इथेच राहिला, मध्येच राहिला. मजा काय बोलत मस्त आलाय. हे आंबा ठेव. आंब्याची भारी चव येते रे. मग कैरी बेल ना रे, ओरिजिनल. हा घेतले. अंडे काय रे? चांगलं निवांत बसा. त्याच्यात जाणार आहे पांड्या. त्याचा भोग बस झालं. कुठे जाऊया? पडलंय जरा तिथं काय. अजून काय काय पिशवी काय दाखवणार नाही. काम आंबा टाकल्याशिवाय मजा नाही. आपण एकदा आपण तसंच आहे. टाका. पिशव्याही कुठं टाकू नका, जमा करा सगळ्या एका ठिकाणी.
घेऊन जायच्या त्या आम कापायचे मी कुठं अजून कशाला बाजूला हवाय आंबा पाडायला हवा आंबा मस्त लागतोय तो जवळच एक होता रे मग अशी आता कुठे जवळ दिसत नाही टाकून दे. हा आंबा मला भारी लागतो. आंब्यामुळे चव लागते ॲक्च्युली तो मिरमिटला पण आहे ना त्याची चव अजून भारी लागते बारीक एक एक टाकलेलं ना एक इकडं आले का इकडं थोडंसं दे हे घे पानावर घे थोडंसं दे आता थोडंसं दे बस नंतर घेतो चला भेल खाऊन झाले कचरा घेतलेला आहे कसं आहे बाहेर मजा करा पण कचरा घरात घेऊन जावा ॲक्च्युली इकडे कचरा मेन तर चूल पेटवायला कामाला येतो तर तो घरी पण जातो असं निसर्गात राहत नाही जास्त तर तुम्ही पण जाता जरा काळजी घ्या आमची पोरं सगळी जेव्हा जेव्हा पार्ट्या होतात ना तेव्हा सगळे काळजी घेतात आता पार्ट्या तसे कमी होतात नाही सर हां पण जेवढ्या पार्ट्या झाल्या तेव्हा सगळी घाण आणलेली आहे घरी तेवढा गावी असतो. हां एकटाच आता होईल पार्टी 1-2 दिवसात तुम्हाला पार्टीचा व्हिडिओ येईल लवकरच चला मंडळी ऊन भरपूर आहे गावाकडे पण गाव पण भरला आहे सगळी पोरं गावाला आलेत जरा बरं वाटतंय टोपी घेतले संगमेश्वरमधून खास याची टोपी खूप शोधत होतो पाठी नेटवाली जी टोपी असते ना पण ती तशा पद्धतीची काय टोपी अजून मिळाली नाही पण बघू मिळेल तेव्हा चांगली घेऊ पण सध्या तात्पुरत्या स्वरूपात एक टोपी घेतले म्हणजे कसं टेन्शन नाही आता जाऊन जेवूया तसं फरसाण खाल्लं आहे पण घरी जेवायला पण लागेल गावाला आता होळीमध्ये प्रॉब्लेम काय होतो सगळी पोरं आली की घराच्या बाहेरच आम्ही जास्त मग आईचा ओरडा खायला लागतो आता पण घरी आहे काय माहिती